आज जे दैनिक वृत्तपत्र झाले, जे सोशल मीडिया झाले, जे न्यूज चॅनल झाले, त्यांच्यावरती एक बातमी चालत आहे, की म्हाडाची घरं ही 10% स्वस्त होणार आहेत. आता या बातमीमागे कोणती घरं स्वस्त होणार आहेत? जी म्हाडाची लॉटरी निघालेली आहे, कोकण महामंडळाची त्याची घरं स्वस्त होणार आहेत, की जी पुणे महामंडळाची 4186 घरांची लॉटरी निघाली त्याची स्वस्त होणार आहेत. ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे, जे न्यूज आपल्याला मिळत असते त्याची माहिती आपण या चॅनलवरती देत असतो. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम जी बातमी आलेली आहे, या बातमीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, की म्हाडाची घरं 10% स्वस्त करण्याचे धोरण मंजुरीसाठी आठवड्याभरात उपाध्यक्षांकडे. जी बातमी आलेली आहे लोकसत्तामध्ये आलेली आहे. मागील काही वर्षांपासून म्हाडाच्या घराच्या किमतीत मोठी वाढ होत असून महागडी घरे जी परवडत नसल्याने गरजू नागरिक सोडतीपासून दूर राहत आहेत. जी म्हाडाची जी लॉटरी निघते, या म्हाडाच्या लॉटरीमध्ये काही लोकेशनला ही घरे खूप महाग असतात. जसे की मागील 2 वर्ष झाले जे ताडदेवला जी घर आहेत, ताडदेवला जी म्हाडाने जी लॉटरी काढलेली आहे, 2 वेळा ताडदेवची घरं त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेली आहेत. पण ती आतापर्यंत विकल्या गेलेली नाहीत. कारण त्या घरांच्या किमती हे 7.5 कोटी रुपये आहेत. म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य हेच, की असे खूप वेळा होतात, की आपल्याला घर हवं असते, पण आपलं बजेट नसल्यामुळे आपण ते घर घेऊ शकत नाही. म्हणून आता जे भारत सरकारने जे जी-एस-टीमध्ये कपात केलेली आहे, त्या जी-एस-टी कपातीचा फायदा हा बांधकाम उद्योगांना होणार आहे. जसे की बांधकाम उद्योगांना लागणारे जे साहित्य असते, जसे की सिमेंट, वाळू, जे मटेरियल वगैरे लागतात, आता त्याचे भाव कमी होणार आहेत आणि त्याचे भाव कमी झाले तर त्याद्वारे म्हाडाची जी घरांचे रेटसुद्धा कमी होतील. असं आपल्याला जे बांधकाम जे तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. आणि म्हाडाने सुद्धा हे जे धोरण जर अवलंबिलं, म्हणजे जर जी-एस-टी कमी झाली त्यामुळे जो घर घर बांधणीसाठी जो खर्च येतो तो सुद्धा कमी लागणार आहे आणि त्याच बजेटमध्ये मग ही घरांचे दर कमी होतील. या पार्श्वभूमीवर घरांच्या किमती सुनिश्चित करण्यासंदर्भात म्हाडाने नियुक्त केलेल्या समितीने धोरण तयार केलं असून त्यानुसार नवीन आणि सध्या चालू असलेल्या प्रकल्पातील घरे 10% स्वस्त होण्याची शक्यता आहे. जी ऑलरेडी घरं काढलेली आहेत, पण ती घरं विकल्या गेलेली नाही आहेत आणि जे आता म्हाडाचे जे प्रोजेक्ट सुरू आहेत, जे वेगवेगळ्या लोकेशनला जसे की मुंबई महामंडळाची लॉटरी असो, कोकण महामंडळाची लॉटरी असो, सध्या आता पुण्याची लॉटरी निघालेली आहे. त्यानंतर पुण्याची सुद्धा एक लॉटरी निघालेली होती, की पुण्याला जे 2 लोकेशन सांगण्यात आलेले आहेत त्यांची मोशीच्या भागामध्ये, की तिथे 13,301 घरांची लॉटरी निघणार आहे. त्याचा पण व्हिडिओ आपण या YouTube चॅनलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. म्हणजे येणाऱ्या या घरांच्या लॉटरीमध्ये जे घरं निघणार आहेत, जी लॉटरी निघणार आहेत, त्याची हे किमती बाजारभावापेक्षा किंवा सध्याच्या रेटमध्ये हे 10% कमी होतील, असे आपल्याला सांगतात. तसं त्यांचं जे धोरण अवलंबण्यात येत आहे, असे या बातमीमध्ये सांगण्यात आलेले आहे. या प्रकल्पातील घरे 10% स्वस्त होण्याची शक्यता आहे. आठवड्याभरात हे धोरण मंजुरीसाठी म्हाडाचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सादर केले जाणार आहे. मुंबईत म्हाडाचा अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील घरांना सर्वाधिक मागणी असताना या गटातील घराची किमती अनेकांना न परवडणाऱ्या असतात. मुंबई महामंडळाची जी लॉटरी येते ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी याच्यामध्ये जी घरे असतात. ई-डब्ल्यू-एसच्या किमती तर आवाक्यात असतात, पण एल-आय-जीच्या किमती हे 60, 70, 80 लाखाच्या दरम्यान असतात. 2-3 वर्षापूर्वी ज्या लॉटरी निघालेल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव आलेले आहेत. मग त्याच्यानंतर ज्या म्हाडाच्या किमती ह्या वाढलेल्या आहेत, त्याच्यानंतर मग ह्या म्हाडाच्या किमतीसुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत. म्हाडाच्या घराच्या किमतीवरून सर्वसामान्यांमध्ये टीका होताना अशी दिसते. या पार्श्वभूमीवर काही महिन्यापूर्वी म्हाडा उपाध्यक्ष संजीवजी जयस्वाल सर यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. ज्या वेगवेगळ्या लोकेशन असतात म्हाडाच्या ज्या लॉटरीमध्ये, जसे की आता पुण्यामध्ये जी लॉटरी निघालेली आहे पुणे महामंडळाची, याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 जास्त असेल. कारण की पुण्यामध्ये जे प्राईम लोकेशन आहे तिथेच 45 लोकेशनच्या जागा आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये पण खूप आहे. म्हणजे याच्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ती समिती त्यांना अहवाल देणार आहेत आणि सांगणार आहेत, की या घरांच्या किमती या लोकेशनला कमी आहे किंवा जास्त आहे. योग्य प्रकारात घरांची विक्री, किंमत कशी सुनिश्चित करता येईल, ही समिती या जे म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत, संजीवजी जयस्वाल सर यांना सांगणार आहे. घराच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणता येतील का, याबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आलेली आहे. ज्या म्हाडाच्या ज्या घराच्या किमती वाढलेल्या आहेत, आता मी तुम्हाला पहिले सांगितले, की ताळदेवला 7.5 कोटीचं म्हाडाचं घर आहे
आता हे घर 2 वेळा लॉटरी निघाली, पण त्या लॉटरीला अजून जो प्रतिसाद पाहिजे तो मिळालेला नाही. म्हणजे अशा ठिकाणची घरं जर कमी करता येतील का? आणि ते विकल्या जातील का? ही समिती त्याचा जो अहवाल आहे, तो उपाध्यक्ष म्हाडाचे संजीवजी जसवा सर यांना देण्यात येणार आहे. याबाबतचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. या धोरणानुसार किमती निश्चित करण्यासाठी ही सूत्रे अवलंबली जाणार आहेत. किमती सुनिश्चित करण्यासाठी 2 सूत्रे अवलंबली जाणार आहेत. ती कोणती आहेत ते आपण आता पाहू. पहिल्या सूत्रानुसार जितका खर्च प्रशासकीय आणि इतर कारणांसाठी झालेला आहे, तितकाच खर्च किमतीत समाविष्ट करण्यात येणार आहे. म्हणजे जेवढा खर्च झाला, तेवढाच खर्च हा त्या किमतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. आणि दुसऱ्या सूत्रानुसार बांधकाम खर्च जितका झाला आहे, तितकाच किमतीत समाविष्ट करण्यात येणार आहे. म्हणजे हे सूत्र आता म्हाडाची जे समिती आहे, ती समिती अवलंबण्यात येणार आहे आणि मग ते त्याचा अहवाल जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. तर अशी ही आजची चांगली बातमी आहे. येणारी जी लॉटरी आहेत म्हाडाची, जशी की कोकण महामंडळाची, मुंबई महामंडळाची, नाशिक महामंडळाची, छत्रपती संभाजीनगर महामंडळाची, पुणे महामंडळाची, तर याचा निश्चित हमखास या येणाऱ्या लॉटरीमध्ये याचा फायदा होणार आहे. तर असा हा आजचा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा एक नवीन हेल्पफुल व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.